ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ द्या चर्चा या उपक्रमांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी गेल्या 9 वर्षात अनेक घोषणा केल्या, अनेक प्रकल्प चालू करणार असे जाहीर केले। त्याऐवजी डॉटर्स कचरा व्यवस्थापन प्रकल्प, औषध आपल्या दारी यासह अन्य जनतेच्या मनातील प्रश्नांची विचारणा युवासेना करणार आहे। गेली 32 वर्षे तुमचे वडील व तुम्ही सत्तेत असताना तुमच्या वरवडे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न का सुटू शकला नाही? होऊ द्या चर्चा उपक्रमांतर्गत जनतेच्या मनातील प्रश्नांची पत्रके युवा सेनेच्या वतीने गावागावात आणि बाजारपेठांमध्ये वाटणार आहोत। आमदार नितेश राणेंनी या 10 प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावी असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिले आहे। कणकवली येथील विजय भवन येथे युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला जिल्हा समन्वयक राजू राठोड, उपजिल्हा प्रमुख मुकेश सावंत, गणेश गावकर, अमेय जठार, दिनेश वाळके, तेजस राणे, संदेश सुतार, सागर बोरुले, रोहित राणे, नंदू परब, मयूर दळवी, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस निसार शेख यांच्यासह योजना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पत्रकारांचं। आज पूर्ण महाराष्ट्रभर उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ दे चर्चा या माध्यमातून BJPची जे काही 10 वर्षात स्कीम राबवलेल्या आहेत त्याचा पोलखोल पूर्ण महाराष्ट्रभर होऊ दे चर्चा या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करण्यात येत आहे। पण आम्ही युवा सेना कणकवली विधानसभा यांच्यामार्फत इथल्या स्थानिक प्रश्न आणि इथल्या ज्या आमदारांनी दिलेली आश्वासनं या संदर्भात आम्ही त्याची पोलखोल युवा सेनेच्या माध्यमातून करत आहोत। आम्ही आमदार नितेश राणे यांना फक्त 10च प्रश्न विचारत आहोत की जे आता अजून खूप प्रश्न आहेत, पण आम्ही 10 प्रश्न पहिले महत्त्वाचे काढलेले आहेत आणि ते प्रश्न विचारत आहोत। अशी जनतेची भावना आहे की हे प्रश्न गेले 9 वर्षात सोडवले गेले नाहीत आमदार असून। असे 10 प्रश्न मी तुम्हाला सांगतो आहे। आज पहिल्यापासून सुरुवात करतो की आम्ही प्रथमतः एक सांगेन, अशी आम्ही पत्रकं छापलेली आहेत आणि ही पत्रकं प्रत्येक घराघरात, प्रत्येक बाजारपेठेत देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि जनतेच्या माध्यमातून म्हणजे आमदार नितेश राणे या प्रश्नाची उत्तरे जनतेला द्याल का या माध्यमातून आम्ही युवा सेनेमार्फत हे प्रश्न विचारतो आहे। पहिलं आम्ही तुम्हाला माहिती आहे तुमच्या माध्यमातूनच आम्ही सरकारी दवाखाने जे कणकवली विधानसभेतील होते, जे उपजिल्हा रुग्णालय असेल, PSC असेल, खरं म्हणजे किती वाताहत झालेली आहे त्या यांची आणि कुठच्या सोयी त्या ठिकाणी मिळतात याची आम्ही पोलखोल केलेलीच होती पहिल्यांदा। खरं आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्या कुटुंबाचं जे SSPM कॉलेज आहे पडवेला ते अद्ययावत होऊ शकतं, हा पहिला प्रश्न आहे आमचा। अद्ययावत होऊ शकतं तर इथल्या कणकवली विधानसभेमधल्या तुमच्या इथल्या विधानसभेमधील सगळी जी दवाखाने आहेत ते का अद्ययावत होऊ शकत नाहीत? त्यांना लोकांना त्याच्यामध्ये चांगली फॅसिलिटी का मिळू शकत नाही? हा आमचा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे आमचा की कुडाळ मालवणमध्ये होऊ शकतात बसस्थानकं, तर तुमच्याकडे कणकवली, वैभववाडी आणि देवगड किंवा विजयदुर्ग असेल या ठिकाणी बसस्थानकं चांगल्या अवस्थेत का नाही आहेत? तिथे खड्डे का आहेत? हा दुसरा प्रश्न आहे आमचा। तिसरा एक प्रश्न आहे की तुम्ही जे 900 कोटीचा प्रकल्प जाहीर केला होता AG डॉटर्सचा, त्याचं काय झालं आहे? आणि ती कणकवली नगरपंचायतची घाण टाकलेली जमीन अजून तुम्ही सोडवली आहे का? कारण ती घाण दिलेली होती, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही त्याचा पोलखोल केला होता। ती घाण दिलेली होती ती सुटली आहे का? चौथा प्रश्न असा आहे, देशाचे उद्योगमंत्री तुमचे वडील झालेले आहेत आणि 2 वर्ष त्याला उलटून गेलेली आहेत। त्यानंतर तुम्ही खूप मोठ्या वल्गना केल्या आहेत। कणकवली मतदारसंघामध्ये तुम्ही कुठचे उद्योगधंदे आणले आणि किती लोकांना रोजगार दिला? फक्त प्रहार भवनमध्ये भाड्याने देऊन तेवढंच फक्त तुम्ही उद्योग आणला स्वतःच्या मुलांसाठी, बाकी कुठचाही उद्योग तिथे आणला गेला नाही। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, गेली 9 वर्ष आमदार असून देवगडचा शहराचा पाणी प्रश्न, शेवगड पूर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न अजून ते सोडवू शकले नाहीत। पाचवा प्रश्न असा आहे की 25 वर्षात तुमच्याकडे वरवडे 25 वर्षात म्हणजे राणे कुटुंबाकडे मी म्हणेन की 1991 सालापासून 2023 सालापर्यंत राणे कुटुंबाचा कोणतरी प्रतिनिधी ह्या सिंधुदुर्गवासींनी दिलेला आहे आणि ह्या प्रतिनिधी दिलेला असताना त्यांना खासदार आहेत, आमदार केलं, त्याच्यानंतर मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं,
गेल्या 30 ते 32 वर्ष तुमची ह्या ठिकाणी सिंधुवासींनी तुम्हाला प्रेम दिलं, पण वरवड्यासारख्या गावात तुमचे प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे त्याची अवस्था काय आहे अजूनही? हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे सिंधुदुर्गवासींनी तुम्हाला भरभरून दिलं, पण तुम्ही सिंधुदुर्गवासींना काय दिलं? हा मुळात प्रश्न युवासेनेकडनं विचारला जात आहे. हा जनतेचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गात जोडणारा पुढचा प्रश्न असा आहे की सिंधुदुर्गात जोडणारा गगनबावडा फोंडा घाट असेल, ह्याची दुरवस्था अजूनही तुम्ही दरवर्षी बघता. गेली 9 वर्ष आमदार नितेश राणेंचा एकच प्रोग्राम आहे, गगनबावडा घाटात पाऊस आला की भेट देणं, तिथे उभं राहणं, अधिकाऱ्यांबरोबर फोटो काढणं आणि आहे ती अवस्था पावसाळ्यामध्ये राहणं. आजही अवस्था तीच गगनबावडा घाटाची आहे. सगळ्या घाटांची तीच अवस्था आहे. म्हणजे जी सिंधुदुर्ग कोल्हापूरला जोडला जातो आहे तोच रस्ता खराब आहे. त्याच्यामुळे दळणवळण कशा परिस्थितीत चांगल्या पद्धतीत येणार, पर्यटन कसं वाढणार, हा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे की दरवेळी हे नितेश राणे कुठे जातात, फिरतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात. हिंदू मुस्लिम एकोपा जपण्याचं काम करत नाहीत, असा आमचा थेट आरोप आहे त्यांच्याबरोबर. आधी हे पूर्ण समाजवादी होते, काँग्रेसमध्ये होते तेव्हा दाखवलं गेलं होतं. त्यांनी RSS वाल्यांवरती हाफ चड्डीपासून गडकरींचा पुतळा पाडण्यापर्यंत बक्षिसं ठेवली गेली होती. आणि आज तेच नितेश राणे मी कसा RSSचा सच्चा कार्यकर्ता आहे, मी हिंदुत्ववादी कसा आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे ह्यासाठी जे खटाटोप करतायत आणि एखाद्या समाजाला टार्गेट करतायत, हे चुकीचं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना हा प्रश्न जनतेतून विचारला गेला आहे आणि ही जनता त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर नक्की देईल असं मला वाटतं. ह्यांनी केलेल्या ज्या 9 वर्षातल्या योजना आहेत, औषध आपले दारी असेल, मोफत वायफाय असेल, रिव्हर राफ्टिंग असेल, सिंधुदुर्ग गाईड असेल आणि अनेक योजना त्यांनी केलेल्या होत्या. पण त्या योजनांचं आता काय झालं? गेल्या 9 वर्षात तुम्ही योजना का राबवू शकला नाही? अजूनही त्या लोक त्याची वाट बघतात. फक्त 2-2 महिने योजना झाल्या, त्याच्या पुढे त्या सगळ्या बंद पडल्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठे समाजाचा नेता म्हणून तुम्ही मिरवता पूर्ण महाराष्ट्रभर. तुमचे वडील ह्या मराठा मंडळाचे कणकवलीचे गेली 17 वर्ष अध्यक्ष आहेत आणि ते अध्यक्ष असताना ते मराठा मंडळ दुरवस्थेत पडलेले आहे. तिथे काहीही केलं जात नाही. जर अध्यक्ष दुसरा कोणतरी असता तर त्या ठिकाणी मराठा मंडळ चांगल्या प्रकारे उभं राहिलं असतं. पण तुम्ही जे मिरवता मराठा समाजाचा नेता म्हणून, पण मराठा मंडळ दुरावस्थेत अजून का आहे? असे 10 प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर ठेवत आहोत. या 10 प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यावं. सकाळी रोज उठून जी प्रेस घेताना तुम्ही त्याच्यात एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं, असे आमचं आव्हान आहे युवा सेनेतर्फे त्यांना. तुम्ही रोज उठून एखाद्या नेत्याला टार्गेट करता, रोज उठून एखाद्या नेत्यावरती आरोप करता, लव जिहादसारखे मोठे मुद्दे घेता, पण हे तुमच्या जे स्थानिक प्रश्न आहेत, तुमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत, ते तुम्ही का सोडवू शकला नाहीत? ते एक करून तुम्ही प्रत्येक दिवशी हा प्रेस घेऊन तुम्ही सांगावं, असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत. आमचं युवा सेनेचं ह्यानंतर पुढच्या आठवड्यात गाव संपर्क अभियान, गाव भेटी अभियान सुरू होत आहे. आम्ही गावागावात जाऊन हे प्रश्न जे सुटलेले नाही प्रश्न ते लोकांपर्यंत, जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी युवा सेना सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गाव भेटीचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आम्ही डिक्लेअर करतो आहे तुमच्या माध्यमातूनच. आणि ह्या सर्व पत्रकं ज्या ठिकाणी बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी आमची सर्वच मंडळी, युवा सेनेची मंडळी वाटतील आणि ह्याची पोलखोल नक्की करतील एवढा मला विश्वास आहे.